लाडकी बहिणीचा लाडक्या बहिणीला 25 हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसतात, त्या वाटपाची तारीख या ठिकाणी एक समोर आलेली आहे. वाटपाचं वितरण कधी सुरू होणार आहे, जी.आर नेमका कधी येणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे, वाटपाची तारीख समोर आलेली आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने आता वाट बघत बसलात की सर आम्हाला 24 हप्ता भेटलाय, सर आम्हाला 24 हप्ता नाही भेटला, पण तरी पण आमच्या काही गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. मग आता आम्हाला 25 हप्ता भेटणार, कधी भेटणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे, वाटपाची तारीख समोर आलेली आहे. ती तारीख तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या वाटपाला कोणत्या महिलांना फायदा होणार, रक्षाबंधनाचा काही तुम्हाला ओवाळणी भेटणार का, गिफ्ट भेटणार का, या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि लाडके लोक बघा, ज्या लाडके त्यांना हप्ते भेटत नाहीये त्यांनी या ठिकाणी आंदोलन देखील सुरू केलेलं आहे, मोर्चा काढायला सुरुवात केलेली आहे. ती पण बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. ज्या ज्या लाडके त्यांना हप्ता भेटत नाहीये त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले पट 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 सर्वांनी कमेंटवर सांगायचंय. चला वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, 25 हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, वाटपाची तारीख काय असणार आहे, वाटप कधी होणार आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाचे अपडेट समोर आलेलं आहे. त्याचबरोबर किती महिलांना वाटप होणार आहे, किती महिलांना हा हप्ता भेटणार आहे, हे तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर कोणाला मिळणार आणि कोणाला नाही मिळणार हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वाटपाची तारीख काय असणार आहे, जी.आर कधी येणार आहे. चला वेळेला व्हिडिओ सुरुवात करतो. चला तुमच्या समोर आता पहिलीच बातमी मी दाखवली, साम टीव्हीची बातमी आलेली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. लाडकेदानो, साम टीव्हीची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना तुमच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले का, आता जुलैचे पैसे कधी मिळणार. बघा, जून महिन्याचे हप्ते तुमच्या अकाउंटला आलेत का, आणि आता जून महिन्याचे हप्ते भेटले असतील तर जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच 25 हप्ता कधी मिळणार आहे, याच्याबद्दलची अपडेट समोर आली. साम टीव्हीची ही बातमी समोर आलेली आहे. त्या ठिकाणी बघू शकता, लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची माहिती समोर आली. दरमहा 1,500 रुपये येतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची ही मोठी बातमी समोर आलेली आहे. चला आता तुम्हाला एक महत्त्वाची बातमी ही दाखवली, साम टीव्हीची बातमी. काय वाचूया आपण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 15 जुलै पासून जून महिन्याच्या 1,500 रुपयांचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली. राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये रक्कम पाठवली जाते, पण अनेक महिलांना सध्या फक्त एक महिन्याचा हप्त्याचा SMS प्राप्त झालेला आहे, तर जुलै महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. बघा, हे लक्षात ठेवा, अजून जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये. जुलै महिन्याचा आता या ठिकाणी तुम्हाला कधी भेटणार आहे, तर यापूर्वी जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये एकाच वेळी मिळतील अशी चर्चा होती, पण सध्या फक्त जून महिन्याचे 1,500 रुपये जमा होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट आधी जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. बघा लाडकेदांनो, एक मोठी बातमी समोर आली, तारीख या ठिकाणी समोर आली, 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे. आता बघा, याच्यामध्ये रक्षाबंधन पण आलेलं आहे, 15 ऑगस्ट पण आलेलं आहे. आता पुन्हा आषाढी एकादशी जवळ आलेली आहे. आषाढी एकादशी तर परवाच आहे, पण इतक्या लवकर येणं काही शक्यता कमी आहे. पण आषाढी एकादशी आली आहे, पुन्हा नंतर रक्षाबंधन आलंय, नंतर 15 ऑगस्ट आलंय, या बऱ्याच गोष्टी जवळ आलेल्या आहेत. तर लाडकेदांनो, एक लक्षात ठेवा, जी.आर जो आहे तो 10 तारखेपर्यंत येईल आणि वाटप 15 तारखेपर्यंत होईल, अशा स्वरूपाची एक महत्त्वाची ही बातमी समोर आली. ही बातमी तुम्हाला साम टीव्हीने दाखवलेली आहे. चला आता ही तुम्हाला बातमी मी दाखवली, आता त्याच्या स्वरूपात एक महत्त्वाची अजून साम टीव्हीची ही बातमी काय आली बघूया. साम टीव्हीने काय सांगितलेले, तसेच या योजनेचा लाभ सुरुवातीच्या 2.5 कोटी महिलांना मिळत होता. बघा, सुरुवातीला जर बघितलं तर 2.5 कोटी महिला या ठिकाणी लाभ घेत होत्या. मात्र पात्रता पडताळणी आणि केवायसी प्रक्रियेनंतर 92 लाख महिलांची नावं लाभार्थीतून वगळण्यात आलेली आहेत. त्यामुळे सध्या जवळपास 1.5 कोटी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळत आहे. ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली नाही किंवा योजनेच्या पात्रता अटी पूर्ण केली नाहीत, त्यांची नावे यादीतून काढण्यात आलेली आहेत. तर 60 लाख महिलांना लाभापासून वगळण्यात आलेला आहे. त्रुटीमुळे बघा, केवायसीतल्या त्रुटीमुळे खूप मोठा आकडा समोर आलाय. बघा, एक महत्त्वाचा आकडा समोर आलेला आहे. केवायसी न केल्यामुळे जवळजवळ 60 लाख महिला बाहेर काढलेल्या आहेत. खूप मोठा आकडा समोर आलाय. त्याच्यामुळे लाडकेदांनो, एक छोटा प्रश्न विचारतो, तुमची केवायसी झाली आहे का, कारण की सगळ्यात मोठा आकडा 60 लाख
60 लाखाचा मोठा आकडा फक्त आणि फक्त ई-केवायसी न केल्यामुळे किंवा ई-केवायसीच्या त्रुटीमुळे या ठिकाणी भेटलेला आहे. बाकी तुमचं चारचाकी वाहनाचं आहे, बाकी तुमचं उत्पन्नाचं आहे, बाकी तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत त्याचं आहे, बाकी तुमचे डॉक्युमेंट जोडले नाहीत याचं आहे, बाकी तुम्हाला अजून वयाची अट याच्यानुसार बाहेर काढले, ह्या सगळ्या इतर योजनेमध्ये लाभ घेतात याचा आहे, सरकारी नोकरदार आहे का याच्यामुळे आहेत, या सगळ्या गोष्टी वेगळ्या ठिकाणी राहतील. यांच्यामुळे कमी लाडक्या बहिणी गेल्यात, पण सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी बाहेर पडल्यात ते म्हणजे ई-केवायसीच्या त्रुटीमुळे. ई-केवायसीच्या त्रुटीमुळे 60 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढल्या गेलेल्या आहेत. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. त्याचबरोबर पण पात्र असूनही ज्यांना नावे चुकीने वगळली गेली आहेत त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आलेली आहे. महिला व बाल विकास विभागाकडून अशा प्रकारची क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू करण्यात येणार असून पात्र महिलांची नावे पुन्हा योजनेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची माहिती समोर आलेली आहे. बघा, एक लाडक्याजण तुम्हाला गुड न्यूज देखील आहे. आजची ही अजून एक छान स्वरूपाची गुड न्यूज तुम्हाला भेटत आहे. पहिली गुड न्यूज सांगितली ती म्हणजे वाटपाची तारीख समोर आली. दुसरी गुड न्यूज आहे की ज्या लाडक्याताई पात्र आहेत, ज्यांना हप्ते बंद झालेले आहेत, त्या बंद झालेल्या लाडक्याताईंची पुन्हा व्हेरिफिकेशन होणार आहे. रिव्हेरिफिकेशन म्हणजे पुन्हा पडताळणी होणार आहे आणि पडताळणीमध्ये जर तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला तुमचे हप्ते पुन्हा सुरू केले जातील, असा या ठिकाणी कोण म्हणत आहे? या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाकडून ही माहिती पुढे येत आहे. तर लाडक्यातून ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तर लाडक्यातून ज्यांना हप्ते भेटले नाहीत त्याला असं वाटतंय का की आपले हप्ते पुन्हा सुरू व्हायला पाहिजेत? हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. चला, ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर बघा, लाडक्याला एक महत्वाची बातमी समोर आली, ती म्हणजे ही बातमी आली कोणत्या जिल्ह्यात बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ पुन्हा सुरू करा. महिला काँग्रेसचा साताऱ्यात मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, सातारा जिल्ह्यामधली ही बातमी समोर आली. सातारा जिल्ह्यामध्ये महिलांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? आंदोलन सुरू केलंय. ज्या लाडक्याताईंना हप्ते भेटत नाहीयेत त्या सर्व लाडक्याताई एकत्र आल्या. सातारा जिल्ह्यामधली ही बातमी आहे आणि सातारा जिल्ह्यामधून त्यांनी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, कलेक्टर ऑफिस समोर या ठिकाणी काय केलेलं आहे? मोर्चा काढला होता, आंदोलन केलं होतं आणि शांततेच्या मार्गे त्यांनी ते आंदोलन केलं होतं की ज्या लाडक्याताईंना हप्ते बंद झालेले आहेत, ज्या लाडक्याताई पात्र असून त्यांना हप्ते भेटत नाहीयेत, यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये ज्या लाडक्याताईंना पैसे भेटत नाहीत यांना नक्कीच या ठिकाणी आंदोलनाचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे बघा, लाडक्याताईंनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे लोक असतील जे लाडक्या बहिणीला मदत करतात, लाडक्या बहिणीच्या योजनेला मदत करतात, त्या सगळ्यांना तुम्ही सपोर्ट करा. आणि तुम्हाला पण असं वाटत असेल लाडकी बहीण योजना शेवटपर्यंत चालू राहावी तर तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सपोर्ट करायला पाहिजे. त्याच्यामुळे जर तुमचा सपोर्ट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.